महायुती आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मात्र कार्यकर्त्यांची इच्छा असेल तिथे स्वबळाचा विचार करू, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। पैशांच्या बॅगवरून संजय शिरसाट यांचं नवीन मिश्किल वक्तव्य चर्चेत। पैशांची चिंता करू नका, एखादी बॅग तुम्हाला पाठवून देऊ, पैशासाठी काही अडलं नाही, संभाजीनगरमध्ये बोलताना शिरसाट यांचं वक्तव्य। मंत्री संजय शिरसाट यांच्यावर संजय राऊत यांचा आणखी एक आरोप, शिरसाट यांच्या कपाटात अजूनही पैशांना भरलेल्या बॅगा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी, राऊत यांची मागणी। मंत्री संजय शिरसाट यांनी संजय गायकवाड यांना शिंदेंकडून कडक समज, नोटा आणि मारहाणीच्या प्रकरणाची गंभीर दखल, प्रतिमा मलिन करणारे वर्तन खपवून घेणार नाही, शिंदेंचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने केली मिसिंग लिंकची पाहणी, ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे फडणवीस यांचे आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नवी मुंबई विमानतळाची पाहणी, 30 सप्टेंबरपर्यंत विमानतळ सुरू करण्याचे प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांवर आज चर्चा होणार, कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष, महिला पदाधिकाऱ्यांची नावही आघाडीवर। जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावरून गोंधळ, शशिकांत शिंदे यांच्याकडून सावध प्रतिक्रिया, तर आव्हाड यांच्याकडून खंडन। नागपुरात 16व्या रोजगार मेळाव्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन, निवडलेल्या एकूण 25 उमेदवारांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दौऱ्यादरम्यान विविध विकास कामांचे केलं उद्घाटन, बारामतीतील नागरिकांनी नियमांचं पालन करावं, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, पवार यांचा भाषणातून इशारा। लोक मला हसायचे पण मी मराठी बोलण्याचा प्रयत्न सोडला नाही, नवनीत राणा यांचं विधान, मला मराठी भाषेचा अभिमान आहे, मराठी हिंदी वादावर त्यांचं वक्तव्य। सेंट मेरीज मलांकारा हायस्कूलनं मागितली राज ठाकरे यांची जाहीर माफी, शाळेकडून औपचारिकता म्हणून हिंदीचा समावेश करण्यासाठी देण्यात आलं होतं, पालकांना संमतीपत्र। पुण्यातील संन्यस्त खड्ग या नाटकावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये गोंधळ, गौतम बुद्धांचा अपमान केल्याचा वंचितचा आरोप, पुण्यातील यशवंत चव्हाण नाट्यगृहात नाटक सुरू असताना हा गोंधळ। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकारिणी सदस्य प्रियंका जोशींनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर कवितेच्या माध्यमातून ओढले ताशेरे, गायकवाड यांनी केलेल्या मारहाण यासोबतच शेतकरी भ्रष्टाचार या विषयांवर कवितेतून केली टीका। नगर-शिर्डी रस्त्याचं रखडलेलं काम सुरू झाल्यानं अखेर खासदार निलेश लंके यांचं उपोषण स्थगित, मात्र पुन्हा एकदा दिरंगाई झाली तर आंदोलन करण्याचा इशारा मात्र कायम। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली हिंजवडीच्या विविध भागांची पाहणी, हिंजवडीच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न, वाहतूक कोंडी होणाऱ्या पद्मभूषण चौकात केली पाहणी। नाशिक जिल्हा परिषदेतील आणखी एक अधिकारी सक्तीच्या रजेवर, लैंगिक छळ प्रकरणात आतापर्यंत 3 अधिकारी सक्तीच्या रजेवर, लैंगिक छळ प्रकरणी विशाखा समितीकडून चौकशी सुरू। डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यानं कंटाळून रिक्षा चालकानं स्वतः खड्डे भरायला केली सुरुवात, केडीएमसी अधिकाऱ्यांनी खड्ड्यांकडे रस्त्यावर उतरून गांभीर्यानं लक्ष देण्याची केली मागणी। मुंबई गोवा महामार्गावर बांधण्यात आलेल्या कशेडी बोगद्यांमध्ये लाईट नसल्यानं अपघात होण्याची शक्यता, मनसे नेते अविनाश जाधव यांनी कोकण प्रवास करत असताना उघडकीस आणला हा प्रकार। गोव्याहून सोलापूरकडे येणारी फ्लाईट तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द, शेवटच्या क्षणी विमान रद्द झाल्यानं प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी, सर्व प्रवाशांना 100% तिकिटाचे पैसे परत केले जाणार। नागपूर पोलिसांची मद्यपान करून होणाऱ्या रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी ऑपरेशन यू टर्न मोहीम, शहरात सर्व प्रमुख भागात दररोज रात्री 3 तास राबवली जाणार ही मोहीम। नाशिक महापालिकेची सार्वजनिक स्वच्छतेसाठी कठोर अंमलबजावणीची तयारी, आता सार्वजनिक ठिकाणी माजी सैनिकांची होणार 12 पथकं तैनात। नागपुरातील फॉरेन्सिक लॅबच्या नव्या इमारतीचं आज लोकार्पण, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन। बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर, माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथील उपसरपंचाला भर रस्त्यावर बेदम मारहाण, बोगस कामं करून बिलं उचलू नका असं म्हटल्यानं ही मारहाण। विरारमधील परप्रांतीय रिक्षा चालकाला शिवसेना आणि मनसेकडून चोप, मुजोर रिक्षाचालक दमदाटी करत मराठीची गळचिपी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चोप।
जालन्यामध्ये महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू. रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यासाठी जालना शहर महानगरपालिकेनं पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम घेतली हाती. लातूर महानगरपालिकेची आजपासून अतिक्रमण हटावा मोहीम. आज बुलडोझर कारवाईला होणार सुरुवात. अनेकांचं होणार मोठं नुकसान. पालघरच्या वाढवणमधील महिलेची सरकारकडे इच्छामरणाची मागणी. वडिलोपार्जित जमीन खोटी कागदपत्र सादर करून लाटल्याचा महिलेचा आरोप. गोवारी समाजासाठी राज्य सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल. गोवारी समाजासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन. गोवारी समाजासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुढील 5 दिवस पावसाची विश्रांती. हवामान खात्याचा वर्तवला अंदाज. काही ठिकाणी तुरळक सरी पडण्याचीही शक्यता. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अजूनही पावसाची दडी कायम. पेरण्या रखडलेल्यास आधी पेरण्या केलेल्यांवर दुबार पेरणीचं संकट. जालना शहरात पावसाची हजेरी. पावसामुळे शेती पिकांना दिलासा. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. नांदेड जिल्ह्यात पावसानं फिरवली पाठ. जिल्ह्यातील 24 मोठे आणि मध्यम प्रकल्प कोरडे ठाक. नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात केवळ 23% पाणी साठा. नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्यावर तरुणांची स्टंटबाजी. स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. धोकादायक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी. लोणावळ्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं धबधबे लागले वाहू. धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. पुण्याच्या जुन्नरमधील काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची यशस्वीरित्या सुटका. पर्यटक पाय घसरून अडकला होता धबधब्याच्या मुख्य प्रवाहात. पुणे आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या बंधाऱ्यावरून कार कोसळली. स्थानिक मच्छीमारांनी वाचवले चालकाचे प्राण. पुलाला कठडे नसल्यानं होतोय सातत्यानं या ठिकाणी अपघात. शेतकऱ्यांवरील कर्जमाफी मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील दोघा शेतकऱ्यांनी पायी मंत्रालय पदयात्रा केली सुरू. 450 किलोमीटर अंतर पार करून दोघेही शेतकरी भिवंडी तालुक्यात दाखल. सोलापुरात युवा शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावात घडली घटना. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा. नाहक त्रास होत असल्यानं शेतकरी संतप्त. मोठ्या शेतमालांना परस्पर खत देत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. बुलढाण्याच्या येगावमध्ये पैनगंगा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने घेतले नमुने. अन्नपदार्थांचा विश्लेषणात्मक अहवाल आल्यानंतर कारवाई होणार. जळगावच्या तरोडा गावाजवळ एसटी बस आणि डंपरचा अपघात. अपघातात 7 प्रवासी आणि चालक गंभीर जखमी. बसमध्ये होते 45 प्रवासी. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात. 2 महिलांचा जागीच मृत्यू. खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात 4 जण जखमी. जळगावच्या अमळनेरमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात. यात 2 महिलांचा मृत्यू. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे डंपरनं दिली दुचाकी स्वाराला जोरदार धडक. घटनेमध्ये दुचाकीस्वार हवालदार सुरेश भालेराव यांचा जागीच मृत्यू. डंपर चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. गोंदियाच्या रावणवाडीत खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू. आजीला शेताकडे पाहायला जात असताना घडली घटना. चिमुकल्याच्या मृत्यूनं गावावर शोककळा. फोटोशूटच्या बहाण्यानं पत्नीनं पतीला नदीत ढकललं. लग्न होऊन 3 महिने होण्यापूर्वीच पतीला ठार मारण्याचा प्रयत्न. कर्नाटकमधील रायचूर येथील घटना. अमरावतीच्या रहाटगाव रोडवर चाकूनं भुसकून एकाची हत्या. जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती. 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या सटाणा बस स्थानकामध्ये सोनसाखळी चोरीचा प्रयत्न फसला. महिला चोरट्यास अटक. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. मालवणी पोलिसांनी एका आरोपीला देशी बनावटीचं पिस्तूल आणि 4 जिवंत कारतुसांसह केली अटक. मालवणी पोलिसांकडून तपास सुरू. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील 0 फाटा येथे पालकाला मारहाण झाल्याप्रकरणी अद्यापही आरोपी फरार. संस्था चालक आणि त्याच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी 7 पथकं रवाना.
नाशिकमध्ये मुलांना नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून जीएसटी अधिकाऱ्याकडून 1.25 कोटींची फसवणूक. पैसे परत देत नसल्यानं मुलांच्या वडिलांनी केली आत्महत्या. जालन्यामध्ये 2 पुरुष साथीदारांसह एकाच मारहाण करणारी महिला जेरबंद. आरोपी महिलेकडून 95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. हिंगोलीच्या कनेरगाव नाका येथे 4 ते 5 दुकानं जळून खाक. दूध डेअरीसह कॉम्प्युटर सेंटर जळून खाक. आग शॉर्ट सर्किटनं लागल्याचा प्राथमिक अंदाज. व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील झोतवाडी शिवारात आढळला 6 फुटांचा अजगर. रेस्क्यू दरम्यान अजगरानं गेलेला ससा सर्पमित्राच्या सहाय्यानं काढण्यात आला बाहेर. ठाण्याच्या येऊरमध्ये बिबट्यानं पाडला कुत्र्याचा फडसा. काही पर्यटक रात्री वाहनातून जात असताना थरार मोबाईलमध्ये कैद.